नशीबच बेकार आहे. मशीन आता चालू झाली तोपर्यंत बेल्टच गेला मशीन. हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. काल म्हणलं होतं ना गहू गायचं, आता एकत्र करायला आलोय. ढीक थोडा केलाय एवढा, बाकीचं राहिले ते करायचं एकत्र. ब्लॉगची सुरुवात करू म्हटलं, अजून केली नाही. आपण थोडं केलं, ते दिदीला मम्मीला आणायला गेलेत, नंतर ते मायनल जाणार दवाखान्यात. ते येईपर्यंत होईल सगळं गाळून होईल. हनुमानजा येतोय मागून, गणू येतोय आणि नावऱ्या जातून कुठं बाहेर गेला. तो कधी यायचा काय माहित नाही. गडी 9:30 वाजले आता, अजून निम्म पण नाही झाले. एकत्र होईल तोपर्यंत येते बाकी सर्व मदत करायला. A few moments later. एका वावरात झाली एकत्र करून. मोठी पट्टी आहे त्याच्यावर गहू केला. तिथं आलोय आता. 10:15 वाजलेत. इथलं काय 15 मिनिटांमध्ये होईल. A few inches later. केलं होतं तरी मी ये. दादा बाजूला ये. येऊ दे अजून येऊ दे. मध्ये येतो रे, येतोय. आपण इथे केलं होतं रे, सांगितलं तसं केलंय मी कशाला माझं डोकं चालवतं उगाच काव खायला. उगाच असं केलं तसं केलं. चांगलं गावले आज. A few moments later. नशीबच बेकार आहे. मशीन आता चालू झाली तोपर्यंत बेल्टच गेला मशीन. भरत भाऊ बेल्ट नाही गेले ते महिन्याला. अजून किती टाइम लागतोय काय माहिती. आता 12 वाजले असतील, 12 सव्वा 12च्या आसपास. कधी होतंय काय माहिती. अकुतर 2-3 थांबवली, तोपर्यंत परत नीट चालू झाली तोपर्यंत बेल्टच गेला. भरत भाऊ गेले तर नाही, बघू काय होतंय ते. परत खोलायला लागणार, परत बांधायला म्हणजे लावायला लय टाइम जाणार आहे सगळं करायला. अरे तुझ्याकडे येते सगळं दोर. नको तू आबा तुम्ही लावा. कसं आहे, दोन्ही कमाल दोन्हीची कमाल. हवला बसतंय कसं बघा. तुला याई नाही झाली या बागड. मागल चाका टाक. कुठं आहे एवढं लय मोठ टाकलं. कोरड आणली का फिरते काय? कोरड आणली नाही. खुराड कशाला आणली आहे? साक्षी लागायची. साक्षी पाला आणलं तू जा. तू झाटा पळत जाऊन आणतील का नाही. काय टाकते तुला समजतं का ग परी? होईल तसं होईल. आता झालंय ते आपल्याला काय. पाला टाक. 3 hours later.
गहू ठेवलाय मळ्यातल्या घरी आणून. आंघोळ करायला पाहिजे घरी. सगळं खिशाच्या आत गेले, सर खिशा म्हणतोय, शर्टाच्या आत गेले, डोक्यात ते चावते सगळं. आणि जेवण करायचं. सकाळी जाताना नुसतं पोहे खाऊन गेलो होतो. आता वाजले तर 3:30. घरी जाईपर्यंत आंघोळ करेपर्यंत 4-4:15 होतेच. रात्री तर लवकर जेवतोय का नाही काय माहित. आत्ता जेवण केलं तर. कधी आबायचे यार, कधी जायचं. ब्लॉक झाली काय गाडी. Five hours later. जेवण करून जरा रेस्ट घेतली, नंतर काय ब्लॉग केलाच नाही. आणि एक मला वही भेटली माझी, ती भेटली नव्हती. तो सब्जेक्ट माझा बॅक राहिला. ती वही आता भेटली एक्झाम झाल्यानंतर. आता सेकंड म्हणजे 4th सेमचा एक्झाम फॉर्म भरला त्याच्या दुसऱ्या दिवशी आज. नशीब माझं 1 नंबर तर बेकार आहे. काय माझं चांगलं होत नाही. नशीब तर वाट लावलं नशीब माझी. आता चित्रे गेलो होतो मामाने घेऊन दवाखान्यात. आता 9:30-10 वाजता माघारी आले. आता ब्लॉगचा आणि करू, नंतर कधी झोप लागते माझं मला समजत नाही. आणि ब्लॉगचा एंड केल्याशिवाय काही ब्लॉग सुद्धा चांगला झाल्यासारखं मला तरी वाटत नाही. ओके, भेटूया लवकर म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. गुड नाईट.